मी मोनिका. माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. बघूयात अक्षय तृतीयाची संपूर्ण माहिती. अक्षय तृतीयाच्या दिवशी सोनं खरेदी करणे शक्य नाही झाले तर या गोष्टी नक्की करा. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार. आज आपण बघणार आहोत अक्षय तृतीयाच्या दिवशी काय दान करावे. हिंदू धर्मामध्ये मानल्या जाणाऱ्या 3.5 मुहूर्तापैकी एक संपूर्ण मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. या दिवशी केलेले दान आणि काम अक्षय राहते म्हणजेच वाढते. तृतीयेच्या दिवशी लोक विविध प्रकारचे दान धर्म किंवा नवीन कामाची सुरुवात करतात. खरेदी यासारखे महत्त्वाचे काम अक्षय तृतीयेच्या दिवशी करतात. शुभ मुहूर्त असल्यामुळे या दिवशी करतात. हिंदू धर्मामध्ये 3.5 मुहूर्तांपैकी सर्वात महत्त्वाचा मुहूर्त अक्षय तृतीयेचा उल्लेख आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी दान केल्याचे काय महत्त्व आहे ते आपण जाणून घेणार आहोत. या दिवशी अवश्य दान करा. या दिवशी गरजू व्यक्तींना दान केल्याने अक्षय पुण्य प्राप्ती होते. तर जाणून घेऊयात अक्षय तृतीयाला कोणत्या वस्तूंचे दान करावे. अक्षय तृतीया म्हणजे असा सण जो आपल्या कर्माचे अक्षय फळ आपल्याला प्रदान करतो. त्यामुळे पौराणिक मान्यतेनुसार असे मानले जाते की या दिवशी सत्कर्म करावे ज्यामुळे आपल्याला अक्षय पुण्य प्राप्ती होईल. तसेच आपले आयुष्य सुखसमाधानाचे जाईल. शास्त्रामध्ये अक्षय तृतीयाच्या दिवशी जितके खरेदीचे महत्त्व सांगितले आहे तितकेच महत्त्व दानधर्मालाही दिलेले आहेत. या दिवशी गरजू व्यक्तींना दानधर्म केल्याने अक्षय पुण्य प्राप्ती होते. तर जाणून घेऊयात कोणत्या वस्तूचे दान करावे शुभ मानले जाते. अक्षय तृतीयाच्या दिवशी पाण्याने भरलेले पात्र दान करावे अतिशय पुण्य मानले जाते. त्यासाठी तुम्ही मडके किंवा कळस याचे दान करू शकता. परंतु लक्षात ठेवा, दान देताना ते पात्र रिकामे नसावे. त्या भांड्यामध्ये पाणी आणि थोडी खडी साखर टाकूनच दान करावे. तसेच या दिवशी पशुपक्ष्यांना पाणी पाजणेही लाभदायक मानले जाते. असे म्हणतात की अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेले भांडे दान केल्याने तुमच्या कुंडलीतील चंद्राची स्थिती सुधारते आणि मृत्यूलोकातही तुम्हाला तहानलेले राहावे लागत नाही अशी मान्यता आहे. तसेच तुम्हाला आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. तर गरजू व्यक्तींना अवश्य दान करा. भगवद्गीतेमध्ये अन्नदानाला खूप श्रेष्ठ मानले जाते. एखादा व्यक्ती जर उपाशी असेल तर त्याला अन्न देण्या इतके मोठे दान कोणतेही नाही. अक्षय तृतीयेच्या दिवशी गरजू व्यक्तींना अन्नदान अवश्य करावे. असे केल्याने तुम्हाला देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्यामुळे आयुष्यात सुखसमृद्धी येते. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे अक्षय तृतीयाला अन्नदान केल्याने नवग्रहाची शांती होते आणि त्यांची स्थिती सुधारते. त्याचबरोबर अन्नदान केल्याने इष्टदेवतांनाही तृप्त होते. अक्षय तृतीयेच्या दिवशी गरजू व्यक्तींना वस्त्रदान करावे. असे केल्याने तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रहाची स्थिती सुधारते आणि तसेच घरात सुखसमृद्धी येते. तुमच्या जीवनातील भौतिक सुखसुविधा वाढतात. तसेच सुखी वैवाहिक जीवनासाठी हे उपयुक्त ठरते. अक्षय तृतीयेच्या दिवशी पुस्तकांचे दान करावे. अभ्यासासंबंधित वस्तूंचे दान करावे. असे केल्याने खूप लाभ मिळतो. धार्मिक गोष्टी आवडत असणाऱ्या व्यक्तींना पंचांग दान करावे. पुस्तके व पंचांग दान करणे अतिशय फलदायी ठरते. अक्षय तृतीयेच्या दिवशी लहान मुले ज्यांना पैशांची कमतरता असते, शिक्षण घेता येत नाही, त्या मुलांना वह्या पुस्तके दान करावी. असे केल्याने तुमच्या कुंडलीतील बुध ग्रहाची स्थिती मजबूत होईल. हिंदू धर्मात चंदनाला विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे प्रत्येक मंदिरात चंदनाचा वापर केला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी चंदनाच्या लाकडाचे दान करावे. असे केल्यास तुमची अकस्मात घटनांपासून बचाव होतो आणि उत्तम आरोग्य लाभते. वर्तमान परिस्थिती पाहता चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही हा सोपा उपाय करू शकता. ज्योतिषशास्त्रात असे सांगितले जाते की लाल आणि सफेद चंदनाचे दान राहू आणि केतू यांच्या अशुभ प्रभावालाही दूर करते. अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांच्या नावाने दान केले तर सर्वात पुण्यदायी ठरते. या दिवशी तुम्ही आपल्या पूर्वजांच्या आवडीचे पदार्थ किंवा इतर रोज वापरातील वस्तू दान करू शकता. पितरांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी पितरांच्या नावाने ब्राह्मण जेवण घालणे अतिशय शुभ मानले जाते. अक्षय तृतीयेस या वस्तूंचे दान करा आणि मिळवा आरोग्य, धनसंपदा, सुखशांती. अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्या वस्तू घेतल्याने लक्ष्मी प्रसन्न होते, शुभ असते. दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दिवशी
अक्षय तृतीया साजरी केली जाते। या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करतात। असे केल्याने शुभ फळ मिळते। धन लाभासाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो। 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे। विशेष करून अक्षय तृतीयाला सोने चांदी खरेदी केली जाते। मान्यता अशी आहे की अक्षय तृतीयाच्या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी येत असते। सोने चांदी विकत घेऊ शकत नसल्यास या दिवशी खास वस्तू खरेदी करून आपण देवीला प्रसन्न करू शकतो। जाणून घेऊयात सोने व्यतिरिक्त कोणती वस्तू खरेदी केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते। ज्योतिषशास्त्रानुसार देवी लक्ष्मीला नारळ खूप प्रिय आहे। अक्षय तृतीयाच्या दिवशी नारळ खरेदी करणे घरासाठी फायदेशीर असते। अक्षय तृतीयाच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये नारळ वापरा। असे केल्याने देवी प्रसन्न होईल। घरात धनधान्याची कमतरता भासणार नाही। दुसरे आहे कवडी खरेदी करा। ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयाच्या दिवशी दक्षिणेकडे देवी लक्ष्मीची पूजा केली जाते, म्हणून दक्षिणेकडील दिशेला शुभ मानले जाते। अक्षय तृतीयाच्या दिवशी सोन्याऐवजी कवडी खरेदी करणे शुभ मानले जाते। कवडी खरेदी केल्याने घरात धन समृद्धी येते व कवडींना देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते। या दिवशी कवडी लाल कपड्यात बांधून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी पूजा केल्यानंतर घराच्या तिजोरीमध्ये ठेवा। सोनं घेणे शक्य नसल्यास कवडी खरेदी करा। त्यानंतर तिसरे आहे बासरी खरेदी करा। अक्षय तृतीयाच्या दिवशी बासरी विकत घेणे खूप शुभ मानले जाते। या दिवशी बासरीची पूजा देखील करतात। त्यानंतर चौथा आहे शंख खरेदी करा। भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये शंख वापरणे खूप शुभ मानले जाते। शंख हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे। अक्षय तृतीयाला देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मोती शंख ठेवा। याशिवाय आर्थिक समस्या दूर करण्यासाठी समृद्धी श्री यंत्र ठेवा। चला तर मग अक्षय तृतीयाला यापैकी वस्तू घेऊन लक्ष्मी मातेला प्रसन्न करूयात आणि शुभ आशीर्वाद घेऊयात। अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।